नमस्कार मित्रांनो, मी प्राची साळुंखे। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणावर आमदार रोहित पवारांनी दुसरी पत्रकार परिषद घेतली। त्यांनी उपस्थित केलेल्या आजच्या मुद्द्यांनी माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडलाय। ते मुद्दे नेमके काय आहेत मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। पहिला मुद्दा आहे वैमानिकाचं गूढ। अनुभवी पायलट बदलून ऐनवेळी कॅप्टन कपूर यांची निवड का झाली? रोहित पवारांचा दावा आहे की तो पायलट आर्थिक विवंचनेत होता आणि त्याला कामाची नितांत गरज होती, त्यामुळे अतिशय कमी पगारावर त्याला हे काम देण्यात आलं होतं। मित्रांनो, कॅप्टन कपूर यांना दारू पिण्याची सवय होती आणि त्यामुळे त्यांना निलंबित केलं होतं असा देखील त्यांचा रेकॉर्ड आहे। तर असा रेकॉर्ड असलेल्या पायलटला त्या दिवशी एवढ्या मोठ्या नेत्याचं विमान उडवण्यासाठी का नेमण्यात आलं, हा माझा देखील प्रश्न आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलाय तो म्हणजे ब्लॅक बॉक्सचं रहस्य। विमानाचा ब्लॅक बॉक्स CVR जळून खाक झाल्याचं सांगितलं जातं, पण टेक्निकली ब्लॅक बॉक्स हजारो डिग्री तापमान सोसण्यासाठी बनवलेला असतो। तो इतक्या सहज कसा काय जळाला? तिसरा मुद्दा इन्शुरन्स आणि आकड्यांचा खेळ। विमानाची प्रत्यक्ष किंमत ही 10 ते 15 कोटींच्या दरम्यान होती, मग त्याचा 55 कोटींचा विमा आणि 210 कोटींची लायबिलिटी का उतरवली होती? हा वाढीव विमा कोणाच्या फायद्यासाठी होता, हा प्रश्न देखील रोहित पवार यांनी यावेळी विचारला। चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे बॅन केलेली कंपनी VSR महाराष्ट्रामध्ये कार्यरत का? ज्या कंपनीचं लायसन्स युरोपियन एजन्सीने आधीच रद्द केलं होतं, त्याच कंपनीला महाराष्ट्र सरकारने कंत्राट का दिलं? शिवाय अजित पवारांचं विमान लिअरजेट 45 असल्याचं कागदावर नमूद आहे। खरं तर ते मॉडेल लिअरजेट 45 XR आहे। एवढी मोठी चूक तपास यंत्रणा कशी करू शकतात? पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे विमानातील अतिरिक्त इंधन। विमानामध्ये अतिरिक्त इंधनाचे कॅन्स ठेवले होते का आणि का ठेवले होते? अपघातानंतर झालेला स्फोट हा सामान्य नव्हता, तो एखाद्या बॉम्ब सारखा मोठा का होता? सहावा महत्त्वाचा मुद्दा आहे ऐनवेळी बदललेला प्रवास। अजितदादांचा मुंबईहून बारामतीला कारने जाण्याचा प्लॅन होता। आदल्या रात्री त्यांना विमानाने जाण्यास का प्रवृत्त केलं गेलं आणि ते कोणी केलं?